तर नेक्स्ट डिव्हिजन आहे आपल्याकडे ब्रायोफायटा. तर ब्रायोफायटा काय आहे तर एकदम तेच नेहमीसारखं आपलं सगळ्यात पहिलं काम काय करायचं. फायटा म्हणजे आपल्याला माहिती आहे. फायटा म्हणजे काय होते डिव्हिजन. फायटा म्हणजे काय झालं आपलं डिव्हिजन. सो डिव्हिजन तर आपल्याला माहिती आहे. डिव्हिजन आपल्याला माहिती आहे. आता ब्रायो म्हणजे काय होते ते महत्त्वाचं आहे. बघा ब्रायोचा अर्थ होते मॉस. आता मॉसला आपण मराठीत जर काय म्हणायचं त्याला म्हणतो आपण शेवाळ. तुम्ही शेवाळ तर पाहिलं असेल. शेवाळ कुठे लागते भिंतीला लागते. म्हणजे भिंतीला लागणारे शेवाळ आहे त्याच्या ज्या प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टी कायच्या असणार आहे ब्रायोफायटाच्या. एकदम सोपं. ब्रायोफायटा म्हणजे मॉस. मॉस म्हणजे शेवाळ आणि शेवाळच्या ज्या प्रॉपर्टी आहे त्याच कशा आहे ब्रायोफायटाच्या. आता काय काय प्रॉपर्टी आहे बघा. इथे पण बघा तुम्ही शेवाळ जर कधी पाहिलं असेल तर शेवाळले काय असते लाकूड असते काय नाही. स्टेम असते काय नाही. पण ते स्टेमसारखे दिसणाऱ्या गोष्टी असते का बघ. लाकूड तर नाही आहे मूळ तर नाही आहे पण मुळासारख्या थोड्याशा फांद्या निघाल्या राहते अशा आणि थोडेसे स्टेमसारखं राहते. थोडं असं पानासारखं पण दिसते का पानाबद्दल छोटे छोटे म्हणून. पण ॲक्च्युअली ते सगळं रिअल नाही आहे. ते सगळं रिअल नाही आहे. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय की याच्यामध्ये काय काय नाही आहे की पहिली गोष्ट की हे पण थॅलोफायटासारखे जातं. दीज आर कॉल थॅलॉइड. दीज आर थॅलॉइड. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतात तेच नेहमीसारखं मल्टीसेल्युलर. इथे युनिसेल्युलर नाही. अजून ऑटोट्रॉप आहे कारण की ते काय करतात स्वतःचं जेवण स्वतः बनवतात. सो देअर फोर ऑटोट्रॉपिक. नेहमीसारखं काही प्रॉब्लेम नाही. ते आधीच्याच गोष्टी होत्या आपल्याकडे. आता ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या काय असतात की याचं स्ट्रक्चर जे आहे बॉडी स्ट्रक्चर ऑफ प्लांट कशाचं ब्रायोफायटाचं बॉडी स्ट्रक्चर इज फ्लॅट. फ्लॅट म्हणजे चपटा. अजून रिबन लाईक. रिबनसारखी असते रिबन लाईक. आता जर तुम्ही रिबन पाहिलं असाल रिबन म्हणजे काय असते रिबन माहिती ना ते पट्टी असते आडवी. आता पट्टीमध्ये काही बोन वगैरे असते का नाही राहत. किंवा त्याला एखादी स्टेम असते का स्टेम नाही राहत. मग या गोष्टीमध्ये ते रिबन लाईक जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये काय काय नाही आहे. नो म्हणजे नाही काय नाही. ट्रू. ट्रू म्हणजे खरे. नो ट्रू रूट्स लिव्स और स्टेम. स्टेम म्हणजे लाकूड. थोडासा गॅप होतो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये रिअल नावाचं रिअल कोणती रूट नाही. रिअल कोणती स्टेम नाही. रिअल कोणती लिव्स नाही. इथं महत्त्वाची गोष्ट आहे की नो इथे आहे रिअल नाही आहे. पण जर तुम्ही जर शेवाळ उघडून पाहिलं असाल त्याच्याखाली तुम्हाला काय दिसणार थोडेसे मुळा पसरल्यासारखे दिसणार. पण त्या मुळ्यांनी राहत. ते मुळासारख्या दिसणाऱ्या गोष्टी राहतात आणि त्या मुळासारख्या दिसणाऱ्या गोष्टीला एक स्पेशल नाव आहे. त्याचं नाव आहे रायझोइड. सो त्याच्याजवळ काय आहे दे हॅव काय स्टेम लाईक और लीफ लाईक अँड रूट लाईक पार्ट. स्टेमसारखे दिसणारे. स्टेम असते का ॲक्च्युली नाही. और लीफ लाईक असतात. लीफ लाईक. लीफ असते का ॲक्च्युली नाही. लीफ सारखे और रूट लाईक पार्ट्स. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण दीज आर कॉल्ड रायझोइड. यालाच काय नाव आहे रायझोइड. स्पेलिंग लक्षात ठेवा RHIZOIDS. याला म्हणतो आपण रायझोइड. रायझोइड काय असते प्लांटसारखं दिसते. प्लांटसारखं म्हणजे प्लांटमधल्या गोष्टीसारखं. कोणत्या गोष्टी आहेत त्या रूट्स आहे लिव्ज आहे स्टेम्स. त्याच्यासारख्या दिसतात त्या ॲक्च्युली आहे का नाही. त्यासारख्या दिसतात त्याच्यासारख्या दिसणाऱ्या गोष्टीला आपण काय म्हणतो रायझोइड. आता रायझोइड खूप महत्त्वाची गोष्ट. रायझोइडशिवाय ब्रायोफायटा राहत नाही. कारण की ह्या रायझोइडस काय करतात थॅलोफायटाला आणि ब्रायोफायटाला सेपरेट करतात. हे रायझोइडस काय करतात टेरिडोफायटाला आणि ब्रायोफायटाला सेपरेट करतात. हे रायझोइड फक्त कशामध्ये असते ब्रायोफायटामध्ये असते. आपला रायझोइडचे ब्रायोफायटा रायझोइड बघितलं आपण. याच्यामध्ये आणखी एक दोन छोट्या छोट्या प्रॉपर्टी आहे. त्यातली एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की याच्यामध्ये काय असते खास गोष्ट आहे टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर असतात. याच्यामध्ये काय असतात टिश्यूज असतात. टिश्यूज फॉर कंडक्शन. काय कंडक्ट करायचं आहे प्लांटमध्ये कंडक्शन फूड अँड वॉटर. हे फूड आणि वॉटरला ट्रान्सफर करायला काय असतात त्याच्यामध्ये टिश्यू असतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. फूड अँड वॉटरसाठी काय असते जो टिश्यू असतात फूड अँड वॉटरसाठी. नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट मग हे साधी गोष्ट तुम्ही जर शेवाळ पाहिला असेल. शेवाळ म्हणजे कुठं लागते जी जागा ओलसर असते म्हणजे सनलाईटमध्ये पण येते आणि ओलसर असते.
तिथं काय लागते, शेवाळ लागते. जिथं सनलाईट नाही तिथं फंगस लागते. ठीक आहे, जिथं सनलाईट असतात तिथे काय असतात, शेवाळमध्ये शेवाळ लागतं. तिथं मॉइश्चर पाहिजे, इथं महत्त्वाची गोष्ट आहे. सो देअरफॉर दे ग्रो, कुठे येतात ते, दे ग्रो ऑन वॉटर, दे ग्रो ऑन वॉटर अँड सॉइल बोथ, दोन्ही ठिकाणी ते ग्रो करतात. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, देअरफॉर कॉल्ड ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन म्हणजे काय होतं, जे दोन्ही ठिकाणी राहतात. ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम, ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम त्यांना काय म्हणतात, ॲम्फिबियन. कारण की बिचार काय दोन्ही ठिकाणी राहू शकते, दोन्ही ठिकाणी राहू शकते तर म्हणतो ॲम्फिबियन्स. ठीक आहे, याला महत्त्वाच्या गोष्टी आहे. पण त्यांना एक महत्त्वाची गोष्ट आहे, दे नीड रिप्रोडक्शनसाठी काय पाहिजे, दे नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन, दे नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. त्याच्याशिवाय त्याचं रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. वॉटर फॉर रिप्रोडक्शन. ठीक आहे, एक्झाम्पल आपल्याकडे बरेच आहे. जर तुम्ही एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल, आपण सगळ्यात पहिलं सांगितलं याला काय म्हणतो आपण, मॉस म्हणतो. मॉस म्हणजे शेवाळ. त्याचं नाव काय एकदम फुनेरिया किंवा फनेरिया, तुम्हाला जे वाटेल ते. फन करते हा, फनेरिया, फनेरिया, NA स्पेलिंगमध्ये मिस्टेक, फनेरिया. ओके, ठीक आहे. किंवा मर्कंटिया, हे पण तुम्ही पाहिलं असेल, मर्कंटिया. मराठीचं नाव मला माहीत नाही. ठीक आहे, नेक्स्ट आहे अँथोसोरस, अँथोसेरोस, आणि शेवटी आणखी एक असते रिकी. ठीक आहे, रिकिया. हे काय झालं आपले एक्झाम्पल कशाचे, ब्रायोफायटाचे. जर तुम्ही तुमच्या बुकमध्ये जर एकदा बघितलं, तुम्हाला त्याचे एक्झाम्पल दिसणार की रायझॉइड कसे असतात. मार्कंटियाचं पण एक्झाम्पल आहे, अँथोसेरोस पण एक्झाम्पल आहे, फनेरीचं पण एक्झाम्पल आहे. तर डायग्राम तुम्ही काढणार नाही, तुम्ही तुमच्या बुकमध्ये काढून घ्यायचा. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण सांगत होतो आपण, की ह्या प्लांटमध्ये रिप्रोडक्शन कशामध्ये होते, क्रिप्टोगॅम्स आहे ना, ते लपून होतात. कशामुळे ना, स्पोर्समुळे. इथे पण एक महत्त्वाचा पॉईंट करायला, दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. कशामध्ये, स्पोर फॉर्मेशन. आणि हे स्पोर्स कुठे असतात, नॉर्मली स्पोर्स कशामध्ये असतात, कॅप्सूलमध्ये असतात. कॅप्सूल हॅज द स्पोर्स. जर तुमच्याकडे बुक असेल, तुम्ही बुकमध्ये डायग्राम बघू शकता. एक कॅप्सूल आहे प्रत्येक याच्यामध्ये. त्या कॅप्सूलमध्ये काय असतात, स्पोर्स असतात. आणि ते स्पोर्स काय होतात, पसरतात, आणि त्याच्यामुळे काय त्याचं रिप्रोडक्शन. तर नेक्स्ट आपल्याकडे आहे टेरिडोफायटा. जसं आपलं आधी आपण मिनिंग बघितलं, इथे पण मिनिंग बघायचं. सगळ्यात पहिले फायटा म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. फायटा म्हणजे काय असते, डिव्हिजन. आपण काय करतोय, प्लांटचं डिव्हिजन. मग टेरिडो म्हणजे काय होते, हे महत्त्वाचं आहे. टेरिडो म्हणजे होते फर्न. फर्न काय आहे, एक स्पेशल टाईपचे प्लांट आहे जे काहीतरी स्पेशली दिसतात. मग आता फर्न ओळखायचे कसे, तर नॉर्मल तुम्ही या प्लांटला आपण म्हणतो ऑर्नामेंटल प्लांट. काय म्हणतो, ऑर्नामेंटल प्लांट. हे सर शब्द अजीब वगैरे वाटते. ठीक आहे, पण हे ऑर्नामेंटल प्लांट म्हणजे काय झालं, ॲक्च्युली हे ऑर्नामेंटल प्लांट्स असतात. ऑर्नामेंटल म्हणजे काय झालं, नंतर आपण शोचे प्लांट, शोची झाडे, जे शोसाठी आपण लावतो ना घरी, घराच्या बाहेर, गार्डनमध्ये, हे ऑर्नामेंटल टाईपचे प्लांट असतात. ठीक आहे ना, गार्डनमध्ये जास्त आपल्याला दिसन ते. याच्यामध्ये काय असते, त्या बघा जसं आपण बघितलं, डिव्हिजन करायसाठी काय पाहिजे असते, काहीतरी क्रायटेरिया पाहिजे. जसं थॅलापॉइडमध्ये रूट, स्टेम, फ्लावर नव्हते, इथं त्यासारखे दिसणाऱ्या गोष्टी होत्या, पण इथं काय ऑलरेडी त्या गोष्टी आहे. सो इट हॅज ट्रू लिव्ज. याला ऑलरेडी लिव्ज आहे, ट्रू लिव्ज आहे. अजून काय आहे, स्टेम पण आहे, लिव्ज पण आहे, स्टेम आहे, रूट्स आहे. हे सगळ्या कशा आहे, वेल डेव्हलप आहे. ट्रू अँड वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम अँड लिव्स. ऑब्वियस आता या सगळ्या गोष्टी असेल म्हणजे याच्यामध्ये आणखी काही गोष्टी असेल. याच्यामध्ये काय असते, एक सेपरेट टिश्यू असते कंडक्शनसाठी. जसं याच्यामध्ये होतं ना ऑलरेडी, कशामध्ये, ब्रायोफायटामध्ये. यामध्ये पण काय आहे, सेपरेट टिश्यू. कशासाठी, फॉर वॉटर अँड फूड कंडक्शन. फॉर वॉटर अँड फूड कंडक्शन म्हणा किंवा ट्रान्सपोर्टेशन, दोनपैकी कुठलाही वर्ड तुम्ही यूज करू शकता. साधी गोष्ट आहे की जर जेवण बनवलं तर सगळ्या ठिकाणी पोचवा लागेल, खालून वर घेऊन जा, वरून खाली घेऊन जा. ते सेपरेट काय याच्यामध्ये टिश्यूज आहे. कशासाठी, वॉटर आणि फूड ट्रान्सपोर्ट करायसाठी.
टेरिडो म्हणजे फर्न झालं. फर्न तुम्हाला नॉर्मली कुठे दिसणार, शो पीसच्या प्लांट्समध्ये. ठीक आहे. ऑब्वियस आहे, जसं मी सांगितलं की हे पण कशामध्ये तयार होतात, हे पण काय याच्यामध्ये पण जे आधी पण त्याच्यामध्ये पण तेच राहणार आहे की हे सगळे कशामुळे रिप्रोडक्शन होते, हिडन गॅमेट्समुळे किंवा हिडन रिप्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये मग फ्लावर्स वगैरे येत नाही, लिव्ज येत नाहीत. इथे पण काय राहणार आहे, दे डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. सो डू नॉट बिअर, ठीक आहे, वर्डमध्येच लिहू ना आपण. सो दे डू नॉट बिअर. बिअर म्हणजे असणे. हे बिअर म्हणजे तो बिअर ग्रिल्सवाला बिअर नाही किंवा मग तो आपला अस्वल नाही, काय याच्याकडे आहे नाही, काय नाही. डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट्स. मग फ्लावर्स नाही, फ्रूट्स नाही, त्याच्यामुळे काय याच्यामध्ये सीड्स पण नाही. जर सीड्स पण नाही त्याच्यामुळे काय याच्यामध्ये मग सीड्स नाही, त्याच्यामुळे त्याचं रिप्रोडक्शन कसं आहे, कशामुळे राहील मग आता सीड नसल्यामुळे काय उरलं, फक्त स्पोर्स उरलं. तिथे पण करणार आहे, दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. सो दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. तर ते लिहू आपण इथे नवीन पॉईंटमध्ये, दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. सो दे रिप्रोड्यूस विथ हेल्प ऑफ स्पोर्स. विथ हेल्प ऑफ स्पोर्स. आता बघा फरक कशामध्ये आहे, आणि स्पोर्स कुठे फॉर्ममध्ये ते महत्त्वाचं आहे. स्पोर्स formed spores formed along म्हणजे सोबत, or along back or posterior म्हणजे बॅक साईडचा, posterior surface of leaf. posterior surface of leaves. त्या झाडाच्या पानाच्या बॅक साईडला काय तयार होतात, स्पोर्स तयार होतात. मग असे जर तुम्ही झाडं पाहिले असाल, ज्याच्या झाडाच्या पानाच्या मागं तुम्हाला काय दिसणार, अशा गाठा टाईप दिसणार, काहीतरी गाठा टाईप किंवा असे हलके फुलके फुला टाईप नरम गोष्टी दिसणार. ते कशाचं एक्झाम्पल आहे नॉर्मली, ते नॉर्मली एक्झाम्पल कशाचं आहे, ते एक्झाम्पल आहे टेरिडोफायटाचं. ते काय स्पोर्स आहे. ते स्पोर्स काय करतात, रिप्रोडक्शनला हेल्प करतात. मग आता रिप्रोडक्शनमध्ये आधीचा पण जो होता ब्रायोफायटा, तो पण काय करत होता, स्पोर्समुळे रिप्रोडक्शन करत होता. हा जो टेरिडोफायटा हा पण काय करत आहे, स्पोर्समुळे रिप्रोडक्शन करत आहे. मग दोघांमध्ये काही फरक तर पाहिजे. मग दोघांमध्ये जे महत्त्वाचा फरक आहे आपण त्याच्यावर फोकस करू. महत्त्वाचा फरक काय की हा स्पोर्स फॉर्मेशनमुळे तयार तर होते, पण याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे की दे रिप्रोड्यूस, म्हणजे ऑब्वियस नवीन प्लांट तयार करते. जे रिप्रोड्यूस asexually asexually by spore formation. ते तर आपण ऑलरेडी बघितलं, बाय स्पोर फॉर्मेशन, बट ऑल्सो सेक्शुअली बाय झायगॉट फॉर्मेशन. हे महत्त्वाचं. ऑल्सो सेक्शुअली बाय झायगॉट फॉर्मेशन. हे महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये रिप्रोडक्शन जे आहे ते रिप्रोडक्शन फक्त सेक्शुअलीच नाही आहे, असेक्शुअली पण आहे. आणि सेक्शुअल कशामुळे होते, झायगॉट फॉर्मेशनमुळे. असेक्शुअल कशामुळे होते, स्पोर्समुळे. ठीक आहे. तर हे एक स्पेशल केस आहे कशामध्ये, टेरिडोफायटामध्ये, जे आधी ब्रायोफायटामध्ये नव्हतं आणि जे आधी टेरिडोफायटामध्ये नव्हतं. तर बघून घ्या, टेरिडोफायटाच्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहे की याच्यामध्ये रूट्स आहे, लिव्ज आहे, स्टेम आहे, सेपरेट फूड कंडक्ट करायला काय सिस्टम आहे. त्याला फ्लॉवर राहत नाही, त्याला फ्रूट राहत नाही, कारण की बियाच नाही आहे. मग जर बियाणे तर रिप्रोड्यूस कशामुळे होणार, ते स्पोर्समुळे होईल. रिप्रोड्यूस कशामुळे होणार, ते स्पोर्समुळे होणार. स्पोर्समुळे रिप्रोड्यूस चालते. स्पोर्स कुठे तयार होतात, स्पोर्स तयार होतात त्याच्या बॅक साईडला. कशाच्या बॅक साईडला, जे लिव्ज आहे त्या लिव्सच्या बॅक साईडला स्पोर्स तयार होतात. आणि असे स्पोर्स काय होणार, मग इकडे तिकडे जाईल आणि नवीन प्लांट्स तयार करेल. याची खासियत काय की हे सेक्शुअली पण रिप्रोड्यूस होते आणि असेक्शुअली पण रिप्रोड्यूस होते. हे खासियत आहे कशाची,
टेरिडोफायटाची. अजून एक आहे खासियत, आणि ती खासियत म्हणजे काय होते, याच्यामध्ये एक प्रॉपर कंडक्टिव्ह सिस्टम आहे. कंडक्टिव्ह सिस्टम कशासाठी असते, वॉटर आणि फूडसाठी. त्याच्यामध्ये पण काय एक वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टम आहे. याच्यामध्ये काय एक वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टम आहे. काय असते, कंडक्टिंग सिस्टम. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सगळे क्लासिफिकेशन बघितलं आहे. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि थॅलोफायटामध्ये काय काय डिफरन्सेस आहे. सगळ्यात मेन डिफरन्स काय की ब्रायोफायटामध्ये किंवा थॅलोफायटामध्ये स्टार्टिंगपासून बघितलं त्याला रूट, प्लांट, स्टेम नावाची गोष्टच नाही आहे. ठीक आहे. तर तो थोडासा चेंज झाला. चेंज काय झाला, ब्रायोफायटामध्ये त्याच्यासारख्या दिसणाऱ्या गोष्टी आल्या. ॲक्च्युअल आहे का नाही, ट्रू नाही आहे, ते ट्रू रूट नाही आहे, ट्रू लिव्ज नाही आहे, त्यासारख्या दिसणाऱ्या गोष्टी आल्या. पण टेरिडोमध्ये काय त्या ॲक्च्युअली आहे. आधीच्या दोन गोष्टी फक्त स्पोर्स फॉर्मेशनमुळे प्रोडक्शन होत होतं. याच्यामध्ये काय टेरिडोफायटामध्ये ते स्पोर्समुळे पण रिप्रोड्यूस होतात आणि सेक्शुअली पण रिप्रोड्यूस होतात झायगोटच्या फॉर्मेशनने. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल खूप सोपे आहे. फक्त आठवण ठेवण्यात थोडासा प्रॉब्लेम जाते. एक आहे नेफ्रोलेप्सिस. आता पार्ट ठेवणंच आहे. नेफ्रोलेपिस पहिलं एक्झाम्पल. नेक आहे मार्सिलिया. बरोबर, जर तुम्ही फुटबॉलचे फॅन असाल, तुम्हाला मार्सिलो माहीत असेल तर हा मार्सिलिया आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे टेरिस. पण नाव तर पी पासून आहे, पण त्याला टेरिस म्हणतात. नेक्स्ट एडियंटम. आता हे उदाहरणार्थ पार्ट सगळे असले पाहिजे असं काही नाही आहे, पण काही तरी एक्झाम्पल तुम्हाला माहीत असले पाहिजे, कारण त्याचा फायदा काय आहे एक्झाम्पलमध्ये, एक आपल्याला एज देतो. एज म्हणजे थोडंसं फायदा देतो आपल्याला बाकीच्यापासून. सो एडियंटम एनराला एडियंटम. नेक्स्ट सेलाजिनेला. ठीक आहे. एकदम असं काहीतरी राईम करून बिलकुल. आणखी एक शेवटचं, आणखी एक लायकोपोडियम. तर लायकोपोडियम, आता हे सगळे काय आहे ते तुमच्या जर तुम्ही बुकमध्ये चेक केलं तुम्हाला डायग्राम तिथे दिसणार की दिसतात कसे सगळे बुक्स, किंवा सगळे हे टेरिडोफाइट्स दिसतात कसे तुम्ही बुक्समध्ये तुमच्या बघू शकता. सो बेसिकली आपण काय बघितलं, सगळं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट किंगडम मधला पहिला पोर्शन क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्समध्ये काय होतात, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि थॅलोफायटा. थॅलोफायटा एकदम सिंपल राहतात. ब्रायोफायटामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन्स आणि टेरिडोफायटामध्ये बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स. त्याच्यामध्ये सिमिलरिटी काय की सगळे कसे रिप्रोड्यूस होतात, ॲटलिस्ट स्पोर्स फॉर्मेशननं असेक्शुअली सगळे तर होतात. हा थोडासा डिफरन्स आहे की याच्यामध्ये सेक्शुअल पण होतात. सेकंड, सगळे क्लोरोफिला ऑटोट्रॉप्स आहे, सगळ्याला माहिती आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे अजून काय, बाकीच्या सगळ्या गोष्टी काय धीरे धीरे सगळ्यामध्ये डिफरन्सेस आहे. पहिल्यामध्ये रूट नाही, स्टेम नाही, काही नाही. सेकंडमध्ये त्यासारख्या दिसणाऱ्या गोष्टी आहे आणि टेरिडोफायटामध्ये ॲक्च्युअल रूट्स आणि हे आहे. नंतर फर्स्टमध्ये वेल कंडक्शन सिस्टम आहेच नाही, कारण त्यात फक्त एकच गोष्ट आहे ते म्हणजे न्यूक्लियस. पण याच्यामध्ये ब्रायोफायटामध्ये न्यूक्लियससोबत एक वॉटर कंडक्टिंग सिस्टम पण आहे. ठीक आहे. ते दे फॉर्मेशन पाहिजे, काहीतरी चुकीचं लिहिलं. ठीक आहे. टेरिडोफायटामध्ये फक्त वॉटर सिस्टमच नाही तर बाकीचे सिस्टम पण, कंडक्शन सिस्टम कशा वेल डेव्हलप्ड आहे, प्रॉपर आहे तिथे. ठीक आहे. याचं स्पोर फॉर्मेशन कॅप्सूलमध्ये होते ब्रायोफायटामध्ये, याच्यामध्ये कुठे होते, बॅक ऑफ द लिव्स. तर अशा प्रकारे आपण पहिलं क्लासिफिकेशन बघितलं आहे क्रिप्टोगॅम्सचं. नेक्स्ट आपलं जे असेल ते काय, फॅनोरगॅम्समध्ये फक्त अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म, आणि नंतर जिम्नोस्पर्ममध्ये अँजिओस्पर्ममध्ये आपल्याकडे आणखी दोन आहे, मोनोकॉट आणि डायकॉट. आणि हा चॅप्टर आपण खतम करूया. ठीक आहे. जर कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.